गावामध्ये आली होती मामांची मेंढर. त्या दिवशी गेलो मामांच्या दर्शनासाठी तळावरती. दुसऱ्या दिवशी गेलो पवनला आणि रतनला घेऊन मामांच्या दर्शनासाठी तळावरती. आपल्या घरापासून मामांचा तळ हा कमीतल्या कमी 4 किलोमीटर अंतरावरती असेल. पवनला आणि रतनला एकामागे एक घेऊन गेलो मामांच्या दर्शनासाठी तळाच्या दिशेकडे. कमीतल्या कमी 4-5 वर्षांनी आपल्या मामांची मेंढर आपल्या गावात आली होती. तिथे गेल्यावरती पवनला दर्शनासाठी घेऊन गेलो आणि त्याच्या अंगात कुत्र्यांनी पडारा टाकला. मामांचे दर्शन आणि पवनच्या शर्यत प्रवासाला सुरुवात करतो आता. इथून मोर नक्की आपला व्हिडिओ पवनच्या कार्यासाठी असेल. मित्रांनो, जाता जाता आपल्या पवनचा व्हिडिओ आणि मामांच्या गाण्यावरती पवनचा व्हिडिओ ठेवलेला आहे, तो नक्की 100% बघून जावा. आणि कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो नक्की करा.